हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहेत सगळे? झालं का सगळ्यांचं? आता दुपार नाही राहिली. तर हे बघा, आज मी केल्या त्या कुरवड्या. आता मी मला त्याची रेसिपी दाखवणारच आहे. आज गॅलरीतच घातल्यात वाळायला. टेरेसवरती नाही ते नेल्या, कारण उद्या नेणार आहे टेरेसवरती. वरती नेहा परत पातीला खाली घेऊन या. मग म्हणलं आपलं आजच्या दिवशी तर घालू द्या गॅलरीमध्ये आणि मग उद्याच्याला वरती वाळायला. आता चांगलं सुकले ते. मी पलटी पण केले ते दोनदा, सुकले ते. तिथल्या थोड्या 5-6 राहिले ते पलटी करायचे. ते पुढची काच उघडून मग मी करणार आहे. आणि हो का, तुम्ही बघा कसं झालं ते. पांढरी शिपवट इकडून बघा सुकली चांगली. आता ही पलटी केली मी. तर उद्याच्याला वरती. तर चला मी तुम्हाला दाखवते कुरवड्याची रेसिपी कशी केली ती बघा. हे बघा, गव्हाचा चिक बनवला आहे. त्यासाठी मी 4 दिवस गहू भिजवून घेतले होते आणि मग रात्री चिक काढला गव्हाचा. आणि मग सकाळी आज चिक मोजून त्यातलं पाणी काढून घेतलं, चिक मोजून घेतला आणि त्याच मापाने ते मी पाणी गरम करून घेतलं होतं बघा. त्यातलं अर्ध पाणी मी टाकलं आणि अर्ध पाणी त्यात ठेवलं गरम. अजून जर लागलं पुढं तर टाकता येईल. आणि मग त्यात चिक टाकून चांगला चिक खाटून घ्यायचा मस्त असा. एक सुद्धा गाठवून द्यायची नाही बघा. मग किती छान एकटीनं स्वतः मी फक्त आज कुरवड्याचा चिक खाटलाय. एक सुद्धा गाठ झाली नाही, इतका छानपैकी चिक खाटलाय. आणि जर लागलं तर वरतून आपण अजून पाणी ओतू शकतो, म्हणून पाणी शिल्लक ठेवलंय. अजून आहे पाणी शिल्लक. झाकण ठेवते मी, चांगला शिजवून घेते चिक. आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपला चिक शिजून पूर्ण तयार आहे. आणि मी हे घेतलं, आमच्याकडे त्याला शेवगा म्हणतात, तर शेवगा घेतलाय कुरवड्यासाठी. त्याला कुरवड्या घालू आता. हे बघा, मी कुरवड्या घालायला सुरुवात केली. समृद्धीनं फक्त कुरवड्या घालतानाच मी काय दिसत नाही, माझं फक्त हात दिसतं ते. चला म्हणलं कुरवड्या घालून, गॅलरीमध्येच कुरवड्या घातल्या त्या मी. म्हणलं आता गॅलरी चांगल्या सुकून द्यावं त्या आणि उद्याच्याला मग टेरेसवरती वाळाय घालाव्या त्या. कारण सगळं आता पसारा वरती घेऊन जावा, परत तेवढ्यासाठी हेल्पट घाला. त्यापेक्षा म्हणलं आज चांगल्या इथंच बनवाव्या त्या गॅलरीमध्ये, चांगल्या सुकून द्यावं त्या. आणि उद्याच्याला कुरवड्या पहिल्या पण आहेत त्या पण वाळ्या घालायच्या. वाळ्या तिथे चांगल्या, पण तरी पण वाळ्या घालायचे ते. आणि हे बघा, छानपैकी कुरवड्यात होते ते. आपला चिक चांगला शिजलाय. किती छान कुरवड्या येते ते बघा. हे असले शेवगाने का नाही अजिबात असं कुरवडे घाला अजिबात जाचत नाही. छान म्हणजे असं कुरवड्या घालता येते ते. मी जसं लागल तसं आपलं ती साडीवरती कुरवड्या घालत होती. कोण कोण पेपरवर घालतं, पण मी साडीवरच घातल्या. आणि छान कुरवड्या झाल्यात बरं का. आणि चिक पण छान शिजला होता. आता चांगल्या शिजवून म्हणजे चांगल्या वाळून तयार झाल्या का नाही, मग मी तुम्हाला कुरवड्या दाखवीन परत ना, तळून पण दाखवीन. छानपैकी कुरवड्या झाले ते. आणि साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. मला स्वयंपाक लवकर करायचा आहे, त्यांना नाईट पण आहे, त्यांना जरा लवकर जायचं आहे कामावरती. तर म्हणलं माझं बाकीचं काम आवडलं, फक्त झाडू मारायचं राहिलं आणि जेवलेले भांडे आता दुपारचे ते घासायचे राहिलेत. श्रीषा पण झोपली म्हणून बघा. श्रीषा इथं झोक्यात झोपली या, हो का, आहे का. आणि इकडं खाली समृद्धी झोपली या. झोपली कुठली, जागीच आहे. उकडते तरी पांघरून घेऊन बसली या. चला माझं काम आवरून घेते मी. चला मी भांडी घासून घेते आणि मग बोलते. आजच व्हिडिओ कंटिन्यू करू. चला आता सगळं काम आवरले. किचन वगैरे सगळं साफ करून भांडे वगैरे सगळे घासून झालेत. आता मळ्याची कणिक स्वयंपाक करायला लागायचे. चपात्या करायचं तर 2 तर करणार आहे, 5-6. भेंडी पण चिरून घेतली, भेंडी करायची होतं. बघायचं काय चाललंय. सकाळी त्यांनी आणलं टोस्ट. मुंग्या लागतात ना, मुंग्यांचं टेन्शन.
चला मी कणिक मळून घेते आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. चला ही बघा आता कणिक मळून झाली आणि कोरड्या पण मी घरात आणून ठेवते. समृद्धीला कपड्यांच्या घडी घालायला लावले. आता भेंडी करून घेते, स्वयंपाक करते आणि मग तुम्हाला बोलते. ही बघा श्रीषा किती छान शांत झोपली आहे. मी त्या शर्ट थोडा खाली वाढला तर लगे उठली बघा. डोळं वाढलं कसं आहे का. तर झोका देते तिला म्हणजे झोपल. म्हणजे मला स्वयंपाक करू देत नाही. उठल्यावर स्वयंपाक करून देत नाही काय नाही. झोपवते मी तिला. पुढं माझं बाकीचं काम आवरून घेते. ही बघा आता कणिक मळून झाली आणि कोरड्या पण मी घरात आणून ठेवते. समृद्धीला कपड्यांच्या घडी घालायला लावले. आता भेंडी करून घेते, स्वयंपाक करते आणि मग तुम्हाला बोलते. हे बघा आता भेंडी वगैरे करून झाले सगळं माझं. आणि चपात्या पण करता आलत्या. शेवटची चपाती भाजा टाकली तव्यामध्ये. हा बघा भेंडी पण झाली बनवून आणि चपात्या लास्टची चपाती आहे. नंतर पापड बी थोडं भाजून घेते. तव्यात मी पापड भाजायला लागली. बिन तेल टाकता छान भाजत होतं. असं गॅसवर भाजण्यापेक्षा मला तव्यात भाजा होतं. छान भाजतेलं. आता चपाती झाली, भाजी झाली. आता त्यांना उठवते थोड्या वेळाने जेवायला, कारण त्यांना परत जायचं आहे ना कामाला. त्याच्यामुळं आपले पापड पण छान झालेत. छान टेस्ट लागते पापडची. तर चला कसं वाटलं आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.